नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. राजकीय हस्तक्षेपाचे हात आणि मंत्रा एनेक्स वरील अनधिकृत बांधकामावर अभय. पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. प्रभाग अधीक्षकांनीच दिली राजकीय दबावाची कबुली. गरिबांवर चालणारा हातोडा बड्या धेंडांपुढे थबकला. पनवेलच्या सेक्टर 8 येथील मंत्रा एनेक्स गार्डन हॉटेलच्या बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकामाचा मुद्दा आता केवळ चर्चाच राहिलेला नाही, तर तो पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि राजकीय हस्तक्षेपावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. महिने उलटूनही या हॉटेलवरील कारवाईचा हातोडा पडत नसल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले असून प्रशासनाविरुद्ध उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे. हॉटेल मंत्रा एनेक्स गार्डनने इमारतीच्या मोकळ्या जागेत सर्व नियम धाब्यावर बसवून थाटलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. कागदोपत्री पाहणी झाली, नोटीसबाजी झाल्याची चर्चा आहे, पण प्रत्यक्ष कारवाईच्या नावाखाली मात्र शून्य. यामुळे पालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या गंभीर दिरंगाईबाबत जेव्हा प्रभाग अधीक्षक अरविंद पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर अधिक धक्कादायक आहे. राजकीय दबावामुळे कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. पालिका अधिकाऱ्याची अशी थेट कबुली प्रशासनावर राजकीय दहशत असल्याचे आणि कायद्यापेक्षा वजनदार व्यक्ती मोठे असल्याचे सिद्ध करते. एकीकडे आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी रस्त्यावर छोटी टपरी टाकणाऱ्या किंवा हातगाडी लावणाऱ्या गरिबांवर कोणताही मुलायजा न ठेवता हातोडा चालवणारे हेच पालिका अधिकारी मंत्रा एनेक्स सारख्या बड्या धेंडांपुढे कसे लोटांगण घालतात याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणून समोर आले आहे. प्रशासनाची ही दुटप्पी भूमिका नागरिकांच्या मनात तीव्र संताप निर्माण करत आहे. या अनधिकृत बांधकामामुळे सेक्टर 8 परिसरातील रहिवाशांना वाहतूक कोंडी आणि जागेच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही प्रशासन डोळे झाकून असल्याने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पूर्णपणे डगमळला आहे. आता नागरिक आरपारच्या लढाईच्या पवित्र्यात आहेत. त्याला केवळ आश्वासने किंवा कागदी नोटीसबाजी नको आहे, तर प्रत्यक्ष अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त झालेले पाहायचे आहे. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. सगळ्यांच्या नजरा आता पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे लागल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली तरी हे राजकीय दबावाचे शुक्लकाष्ठ दूर होणार का, की मंत्रा एनेक्स वरील अनधिकृत बांधकामाचा तिढा असाच कायम राहणार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा उद्रेक होणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. पालिका प्रशासनाची पुढची चाल या प्रकरणाला कोणती दिशा देते यावरच नागरिकांचा प्रशासनावरील उरलेला विश्वास टिकणार की नाही हे ठरणार आहे. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.